नमस्कार. मनोहर अंबानगरीचे नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा काकाजी व मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये अंबाजोगाई शहरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात उभारले निवारा शेड. सर्वोच्च न्यायालय आणि प्राणी दुराचार प्रतिबंधक कायदा PCA ऍक्ट यांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी वेगाने व सातत्याने नसबंदी मोहीम राबवणे गरजेचे आहे. तसेच श्वान नियंत्रण कक्ष स्थापन करावे अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना आहेत. याचे तंतोतंत पालन करणारी नगर परिषद म्हणून अंबाजोगाई नगर परिषदेचा नामोल्लेख केला जात आहे. याचे कारणही तसेच आहे. सर्वोच्च न्यायालयाचे व शासकीय आदेश निर्गमित होण्यापूर्वीच केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी भटक्या श्वानांसंबंधी निवारा शेड व त्यांच्या निर्बीजीकरणासंदर्भात वारंवार आपली भूमिका मांडत होत्या. हे प्रत्यक्षात उजळण्यासाठी 2026 साल उजळावे लागले. नगर परिषद अंबाजोगाई पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांची निवड झाली व शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून श्वानाच्या रक्षणासंबंधी व निर्बीजीकरणासंबंधी आदेश निघाले. त्यावर तात्काळ कारवाई करत सातारा पाचगणी येथील जेनिस स्मिथ ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून हे कामे करून घेण्यासाठी अध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा काकाजी व मुख्याधिकारी यांनी आदेशित केले व ट्रस्टचे उमेश जाधव व नगर परिषद स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार व स्वच्छ निसर्गरम्य वातावरणात वेळच्या वेळी खाद्य व आरोग्य तपासणी तसेच लसीकरण केले जात आहे. भटक्या श्वानांना चांगल्या प्रकारे संगोपन तर होतच आहे व शहरातील श्वानांच्या द्वारे नागरिकांवर होणारे हल्ले याचे प्रमाण सुद्धा आटोक्यात आले आहे. या सर्वांचे श्रेय नगर परिषद अध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा काकाजी, मुख्याधिकारी व सर्व या यंत्रणेला जाते. धन्यवाद. अंबाजोगाई शहरामध्ये डॉगच्या संदर्भानं जे प्रश्न होते त्या संदर्भानं डॉगना या ठिकाणी पकडणं असेल किंवा त्यांचं निर्बीजीकरण करणं असेल, या संदर्भानं ज्या एजन्सी आहे त्या एजन्सीचे माननीय उमेशजी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की या ठिकाणी या डॉगच्या संदर्भानं त्यांचं देखरेख असेल, त्यांचं निर्बीजीकरण असेल, हे कशा पद्धतीने होतं. उमेश सर नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीनं या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये जे डॉगचे हल्ले वाढले होते त्या संदर्भानं असेल किंवा एकूणच न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या मार्फत आपल्याला या ठिकाणी एजन्सीच्या माध्यमातून हे काम करण्याची संधी मिळाली. आपली एजन्सी कोणती आहे आणि आपण कोणत्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी करत आहात? नमस्कार, मी उमेश दत्तात्रय जाधव. आमच्या एजन्सीचं नाव आहे जेनिस स्मिथ ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट, सातारा पाचगणी येथे आमचं संस्थेचं ऑफिस आहे. आपल्या अंबाजोगाई शहराचे सन्माननीय नगराध्यक्ष काकाजी मुंदडा साहेब यांनी आम्हाला बोलावून इथं शहरातील जे काही मोकाट श्वान आहेत त्यांच्यावरती कॅच करून त्यांना बंदिस्त करण्याचं आव्हान आम्हाला त्यांनी केलं. शहरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध व्यक्ती आणि किंवा सरकारी दवाखाने, कोर्ट, शाळा अशा ठिकाणी बऱ्याचदा श्वानांचे हल्ले झाले. मग हे सगळं लक्षामध्ये आल्याच्या नंतर काकाजींनी आम्हाला बोलवून त्यांच्यावरती बंदोबस्त करण्यासाठी सांगितले. आपण या ठिकाणी हे डॉग पकडण्याची मोहीम कधीपासून सुरू केलेली आहे आणि आता या ठिकाणी या शेल्टरमध्ये किती श्वान असतील? आपण मार्च 2026 पासून आता श्वान पकडण्यासाठी चालू केलेला आहे. आता आपल्या शेल्टरमध्ये कमीत कमी एक 250 ते 300च्या दरम्यान श्वान आहेत. यांना दररोज 2 टाइम सकाळ संध्याकाळ जेवण दिलं जातं, वेळेवरती पाणी वगैरे दिलं जातं. या सर्व श्वानांचे रेबीज अँटी रेबीज लसीकरण झालेले आहे. त्यांना दररोज ट्रीटमेंट दिली जाते गरजेनुसार. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी हे शेल्टर होण्याच्या अगोदरच 2 वर्षापूर्वी की या पद्धतीची आखणी असावी, मोकाट श्वानांना निर्बीजीकरण करण्यासाठी
त्यांना पकडलं जावं, अशा पद्धतीचा सुद्धा विचार त्यांनी मांडला होता. आणि त्याचं हे फलस्वरूप आदरणीय काकाजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. तुम्हाला या ठिकाणी काम करत असताना कोणत्या पद्धतीच्या अडचणी आहेत का? कसं प्रत्येक शहरामध्ये हे काम करत असताना अडचणी येतात, परंतु आपल्या शहरामध्ये आता सुरुवातीला अडचणी होत होत्या. आता लोकांना त्याचा फायदा दिसून आलाय. बाबा, कुत्रे पकडल्याच्या नंतर नागरिकांवरील हल्ले कमी झाले, जनावरांवरून हल्ले कमी झालेले आहेत. त्यामुळं सध्या तरी आता कुठलाही त्रास इथं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये झालता. आमच्या कर्मचाऱ्यांना पोलीस केस करतो, कंप्लीट करतो, आमचं श्वान तुम्ही पकडलेला आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या धमकी किंवा त्यांना मारहाणीचा पण प्रकार या ठिकाणी झाला. परंतु अध्यक्ष साहेब, आपल्या नगर परिषदेचे काकाजी मुंदडा साहेब यांनी त्यात तात्काळ लक्ष घालून सगळ्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी मिटवलेल्या आहेत. उमेश सर, तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्हाला शहरातील जे म्हणजे नागरिक आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत की त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं याच्यामध्ये कॉपरेट करावं? आपल्या अंबेजोगाई शहरामधील सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती असेल, ही आमचे डॉग कॅच करणारी जी काय कर्मचारी टीम आहे, आपल्या शहरातील डॉगचे होणारे हल्ले कमी करण्यासाठीच ते इथं उपलब्ध झालेले आहेत. आपल्या शहरातलंच काम ते करत आहेत. तरी माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी ज्यावेळेस डॉग कॅचिंग टीम आपल्या एरियामध्ये येईल त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं आहे. ते बाहेरील राज्यातील असल्यामुळं काही वेळेस भाषेचा समतोल होत नाही. त्यांनी बोललेलं आपल्याला समजत नाही, आपलं त्यांना समजत नाही, वेगळंच काहीतरी वातावरण होऊन त्याच्यामध्ये अनेकदा किरकिर देखील या ठिकाणी झालेली आहे. तरी माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपण त्यांना या ठिकाणी सहकार्य करावं. ज्यावेळेस आपण डॉग कॅचिंगला जाता हो. तर त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये पकडलेले डॉग सुद्धा तुम्हाला सोडून द्यावे लागतात हो. किंवा त्या ठिकाणी डॉग पालक जे आहेत त्यांच्या मार्फत काही तक्रारी सुद्धा पाहायला मिळतात. तर या संदर्भानं तुम्ही जनतेला किंवा त्या डॉग पालक जे आहेत त्यांना काय संदेश द्याल? नागरिकांना मी एवढंच सांगेल की ज्यांनी ज्यांनी श्वान घरामध्ये पाळलेले आहेत त्यांनी आपापल्या श्वानांच्या गळ्यामध्ये बेल्ट बांधून ठेवावा, जेणेकरून ज्यावेळेस टीम कॅच करण्यासाठी येते त्यांच्या लक्षामध्ये येतं की डॉग आपला समोरच्यांचा पाळलेला आहे, तेव्हा ते त्यांना कॅच करणार नाहीत. जे मोकाट श्वान असतील त्यांच्या गळ्यामध्ये बेल्ट नसतो तर ऑटोमॅटिक त्यांना कॅच करण्यात येईल. आणि सर्वांना माझी एवढी विनंती आहे की आपण सर्वांनीच डॉगला अँटी रेबीज वॅक्सिन करून घ्यावं, ज्यांनी घरामध्ये पाळलेलं असेल त्यांनी. कारण रेबीच्या आजाराला जगभरामध्ये कुठेही उपचार नाही. संपूर्ण टीम आहे जी की या ठिकाणी असलेल्या डॉगना रेस्क्यू करणे असेल, त्यांना या ठिकाणी ठेवणं असेल, त्यांच्या दिवसभरांचं त्यांचं फिडिंग असेल, या ठिकाणची स्वच्छता असेल, या संदर्भानं मी योगेश सरांना विचारतो की आपलं दिनचर्या कशी असते या ठिकाणी पकडलेल्या डॉगची? याचं सकाळी पहाटे गाडी 5-6च्या दरम्यान कॅचिंगला जाते शहरामध्ये. गेल्याच्या नंतर कॅच करून एक 10-11-12च्या दरम्यान जसे जसे कंप्लेंटचे कॉल येतील तसं ते सगळे कॅचिंग करून येतात. आल्याच्या नंतरून कॅचिंग केलेल्या डॉगला पिंजऱ्यामध्ये सोडणं आणि जे काही पहिले कॅच केलेले डॉग आहेत त्यांना पाणी, जेवण हे सगळे गोष्टी देणं, त्यांची स्वच्छता करणं, यांचे दिवसभर चालूच राहते. या ठिकाणी प्रत्यक्षात काम करणारे हे जे सर्व वर्कर्स आहेत तर त्यांना मी त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना मी विचारतो की तुमचं दिवसभर डॉग कॅचिंग असेल, या ठिकाणी त्यांचं म्हणजे स्वच्छता असेल, त्यांना फीडिंग असेल, तो ते कशा पद्धतीने करता? जैसे कि सर हम सुबह 4 बजे जागते हैं। 4 बजे जाग के हम सबसे पहले कैचिंग पे जाते हैं सर। कैचिंग पे जाकर सर यहाँ पे हम 2 लड़के छोड़ देते हैं, बाकी हम सभी लड़के कैचिंग पे जाते हैं। 2 लड़के यहाँ सुबह खाना बनाते हैं, डॉगों को डालते हैं और चिकन विकन अंडा वंडा बनाकर उन डॉगों को डालते हैं। हम लोग साफ सफाइयत करते हैं 2 लड़के। हम जाते हैं सर कैचिंग करके, हम 12 बजे तक कैचिंग करते हैं। उसके बाद में सुबह जो 2 लड़के रहते हैं इधर वो साफ सफाइयत करते हैं, इनको खाना पीना खिलाते हैं। उसके बाद में जब हम शाम को आते हैं तो फिर उसके बाद में खाना पीना और जो भी साफ सफाइयत है उसके बाद में फिर हम खुद करते हैं सर।